नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुरेश टाप. आज आपण जाणून घेणार आहोत सोन्या आणि चांदीमध्ये एवढी वाढ कसं काय होत आहे, त्याच्या मागचे कारणं काय आहे. त्यामागील सर्वात मुख्य कारण म्हणजे जेव्हा 2022मध्ये रशियाने युक्रेनवर हल्ला केला, त्यावेळेस अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी रशियाचे 400 बिलियन म्हणजे $400 बिलियन जे रिझर्व्स होते डॉलरमध्ये ते त्यांनी सीज केले आणि त्यांच्यावर इकॉनॉमिक सँक्शन लावले. त्याच्यामुळे ते डॉलरचा वापर करू नाही करत होते. त्यामुळे दुसरे देश सतर्क झाले, जसे की भारत आणि चायना, ज्यांनी डॉलरमध्ये रिझर्व केलेले होते त्यांचे पैसे. त्यांनी ते डॉलरच्या जागी अल्टरनेट करन्सी म्हणून गोल्ड, सिल्वर यामध्ये इन्व्हेस्ट करणं चालू केलं. जेवढं पण मार्केटमध्ये गोल्ड आहे ते जास्तीत जास्त परचेस करण्याचं त्यांनी ध्येय. भारताने मागील एका वर्षात $50 बिलियन म्हणजे की 4,25,000 करोड एवढ्याचे ट्रेजरी बॉन्ड्स हे मार्केटमध्ये विकलेले आहे. डोनाल्ड ट्रम्पच्या काळात पूर्ण जगाने बघितलेलं आहे की अमेरिकेची इकॉनॉमिक पॉलिसी अनिश्चित आहे. ते केव्हा पण त्यांचे इकॉनॉमिक वेपन जसे की डॉलर अथवा त्यांची बँकिंग नेटवर्क यांचा वापर करून ते दुसऱ्या देशाला खाली आणण्याचा पूर्ण प्रयत्न करतात. त्यामुळे लोकांचा घसरलेला डॉलरवरचा विश्वास आणि अल्टरनेटिव्ह करन्सीचा मार्ग शोधत आहे. त्याच्यामुळे गोल्ड, सिल्वर हे बेस्ट ऑप्शन आहे इन्व्हेस्ट करण्याकरता त्या देशांकरता ज्यांचा डॉलरवरचा विश्वास कमी झाले. दुसरं मुख्य कारण म्हणजे जगाचा रिन्युएबल एनर्जीकडे झालेला शिफ्ट, जेणेकरून जगात जास्तीत जास्त इलेक्ट्रिक कार्स मॅन्युफॅक्चरिंग होत आहे. त्याच्यानंतर सोलर प्लेट्स वगैरे आणि इलेक्ट्रिक कार्स याच्यामध्ये आयन इथियम बॅटरीचा वापर होतो. आयन इथियम बॅटरीमध्ये सिल्वर यूज केले जाते. त्याच्यानंतर जे सोलर पॅनल आहे, आजकाल सोलर पॅनल रिन्युएबल एनर्जीकडे जगाचा कल वाढतो आहे. त्याच्यामुळे सोलर पॅनलमध्ये पण सिल्वरचा यूज होते. त्याच्यामुळे सिल्वरचा वापर हा जास्तीत जास्त होत आहे. तिसरं मुख्य कारण म्हणजे लोकांचा शेअर मार्केटकडे घसरलेला इंटरेस्ट. त्याचं मुख्य कारण म्हणजे आजचे बदलते वर्ल्ड ऑर्डर, त्यानंतर इकॉनॉमिक फ्लक्च्युएशन, वाढते टेरिफ आणि जे FTA साईन होत आहे त्याच्यामुळे हे अनिश्चितता मार्केटमध्ये आहे. त्यामुळे सेपर साईट ऑफ इन्व्हेस्टिंग म्हणजे गोल्ड, सिल्वर, त्यानंतर रिअल इस्टेट यामध्ये जास्तीत जास्त लोकांचा इन्व्हेस्टिंगचा कल वाढत आहे. ते शेअर मार्केटमध्ये टाकलेला पैसा हे गोल्ड, सिल्वर आणि रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करत आहे. त्यामुळे रिअल इस्टेट आणि गोल्ड, सिल्वर यांचे प्राईस खूप सारा चढाव. चौथं मुख्य कारण म्हणजे भारतात वाढलेला लग्नाचा ट्रेंड. त्याच्यानंतर इन्कम इनइक्वॅलिटीमुळे जे अमीर लोक आहे ते अमीर लोक जास्तीत जास्त पैसे हे लग्न समारंभ आणि अदर फंक्शन्स यामध्ये खर्च करत आहे. लग्न समारंभ म्हटलं म्हणजे गोल्ड आलंच. गोल्ड, सिल्वरशिवाय भारतात लग्न होत नाही. त्याच्यामुळे गोल्ड, सिल्वरकडे लोकांचा कल खूप वाढलेला आहे. जे अमीर लोक आहे ते जास्तीत जास्त परचेस करून त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करण्याचं बघत आहे. पाचवं कारण म्हणजे सोने आणि चांदी यांचा वाढता इलेक्ट्रिकल इक्विपमेंटमध्ये यूज, जसे की मोबाईल झालं, कम्प्युटर झालं, यासारख्या अनेक इक्विपमेंटमध्ये सोनं चांदी यांचा वापर केला जाते. त्यामुळे या इक्विपमेंटची आजकाल प्रोडक्शन खूप वाढलेली आहे आणि त्यांचे कंझ्युमर पण खूप सारे आहेत. त्यामुळे गोल्ड आणि सिल्वरचा यामध्ये खूप सारा यूज होत आहे. गोल्ड आणि सिल्वरचे प्राईस आणखीन पण वाढू शकतात. जर कधी अमेरिकेने इराणवर युद्ध पुकारलं त्याच्यानंतर गोल्ड, सिल्वरचे प्राईस हे निश्चित वाढणारच आहे. त्याच्यामध्ये काही कमी येणार नाही आहे. जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करू शकता.